थँक्यू सो मच. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला किंवा पॉईंटला फिल्डर. पहिलाच बॉलवरती मिळेल पहिलीच सिंगल आणि टीमचं अकाउंट ओपन झालं. मॅच आपल्याला पाहायला मिळते सचिन स्मृती दहिगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट यंगस्टर नांदेनी. बघा 9:48 पहिला बॉल पडला, त्यामुळे आता 10:03 आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 षटक पहिले फेका वेस्ट लागतील. आडवा बाटचा कडवा प्रहार आणि बॉल निघून चालला मिड विकेट सीमा रेषा पार. बॅटरच्या बॅटमधून पहिला बार चौका. स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. हा पण पूल फटका एक्झिक्यूट केला मिड विकेटला. बाउंड्री आली आहे. बॅटिंग करत असताना सचिन स्मृती दहिगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंगला बॅटर जगन आणि नॉन स्ट्रायकिंगला बॅटर प्रतीकला पण पाहता. बॉलिंग मार्कवरती बॉल होता यार नितीन. राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्लिक करायचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रेस्ट. फटका मिस टायमिंग आहे. बॉल अवे मध्ये. फिल्डर पोस्ट नो मॅच लाईन मध्ये. सेकंडचा चान्स घेतला. सेकंड कंप्लीट होईल आणि या सेकंडच्या मदतीने टीमची टोटल 7 ऑन बोर्ड. दिवस रात्र पहिली आपण पाहता आणि दिवस रात्र पहिल्यामधील हा तिसरा सामना. दिवस रात्र दुसरे आपल्याला पाहायला मिळते आणि दिवस रात्र दुसरा मधील हा तिसरा सामना यंगस्टर नांदेनी बनाम सचिन स्मृती दहिगाव या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला आले. पॉवर जनरेट केली आणि हा पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. 4 धावा. चपराक लगावला असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्री आली. रिफ्लेक्शन इंटरेस्टिंग होता. मजा आली या फटक्यामध्ये. बाउंड्री आली. टीमची टोटल 11. फुल ऑर लाईनचा बॉल होता. स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. आउटसाइडला स्विंग करायचं होतं बट बॅटाने बॉलचा संपर्क झाला नाही. सो दॅट्स वाय आता आला हा पहिला बॉल टॉट. तर तब्बल 11. आता स्ट्रायकिंग याला पुन्हा एकदा सेट बॅटर मिस्टर जगनला पण पाहता. फुल लाईनचा बॉल. फुल टॉस आहे. मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन क्षेत्र निवडला. आता काऊ कॉर्नर मधून फिल्डर लॉंग ऑन मध्ये पोहोचला. चांगली फिल्डिंग. थ्रोपैकी देखील झाली. बॅकअप आलाय. तत्पूर्वी मिळेल इथे अवघी एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने षटक कंप्लीट झाला पहिला. आणि पहिल्या षटकाच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम सचिन स्मृती दहिगाव संघ बिनबाद 12. 12 on board, loss of 0 wicket. First off completed on the scorecard from team Sachin Smruti Dahiga. बघा पहिलं षटक तर दिलेल्या वेळामध्ये आपण कंप्लीट केलं बट येणारे 2 षटक देखील कंप्लीट करावे हीच अपेक्षा आम्ही बाळगू. सर थोडीशी घाई करा कारण आज देखील आपल्याला स्पर्धेला सुरू करण्यासाठी थोडासा डिले झाला आणि आज आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि कमी वेळामध्ये आज आपल्याला भरपूर जास्तीत जास्त मॅचेस इथे कव्हर करायचे. सो दॅट्स वाय मी सातत्यानं वारंवार सूचना करतोय की थोडंसं फास्टली क्रिकेट खेळा. पहिला षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला. 12 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आता दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये मिस्टर नयन. राईट आर्म राउंड द विकेट. बॅचिंग नरेज आणि थर्ड स्ट्राइक्स ऑफ 8 प्ले डाऊनच्या स्वरूपात धक्का पहिला लागलाय टीम सचिन स्मृती दहिगाव संघाला. फलंदाज बाद.
जर सलग 3 बॉलमध्ये 3 विकेट संपादित केल्या तर ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिल्या बॉलवरती तर पहिली विकेट घेतली. नाईट आर्म राऊंड द विकेट नयनला आपण पाहता. ओव्हर नंबर 2 मध्ये आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या बॅटरच्या बॅटमधून धावा आपल्याला पाहायला मिळाल्या तो जगन आता मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता प्रतीकच्या साथीनं विलास लेफ्ट हँडर बॅटर. लवकरात त्याचा फलंदाज आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण एक स्क्वेअर लेगला बाहेर काढण्यात आलं. एक मिड विकेटला बाहेर घेतलंय आणि लॉंग ऑनला देखील सेट केलंय. ऑन साईडला 3 तिसरा पाहावे लागेल. लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल जाऊ दिला सोडून दिला बॅटरनं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 2 फिल्डर ऑफसाईड रिझर्व मध्ये सर्कलच्या बाहेर आपण पाहता. एक कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये आणि एक वाडिश लॉंग ऑफला सर्कलच्या आतमध्ये. शॉट मिड ऑन मिड ऑफ शॉट थर्ड मॅन आणि शॉट फाईन लेगला फिल्डर. ओव्हर पिच ऑन साइडला लॉफ्ट केलाय. स्लॉट मध्ये होता. थेट प्लॉटच्या बाहेर जात असताना फिल्डर के मस्तक से दस्तक देते हुए गेंद सीधा मैदान के बाहर. चेरा सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन विलासच्या बॅटमधून. आडवा बॅटचा प्रहार करायचा प्रयत्न. बॉल अवे मध्ये फटका मिस टायमिंग आहे आणि विकेटचा चान्स. विकेटच्या संधी आणि त्या संधीचा केल्या फिल्डरनं सोनो विकेट. मैदानाच्या आतमध्ये येत असताना टीम सचिन स्मृती दहीगाव संघासाठी 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज पा मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर नांदेड टीमच्या माध्यमातून गोलंदाज नयन भोईरचा राहिलाय. कमबॅक केले. चला वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. टीम नांदेडी बघा कमी वेळामध्ये आपल्याला मॅच कंप्लीट करायची. सो सातत्याने आम्ही सूचना पोहोचवतो. चला बॅटर आपण देखील थोडीशी घाई करा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल SR स्पोर्ट्स वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला माही 11 आंबेली खुर्द. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आल्याची आपण रिपोर्टिंग करा. मिड इनिंग मध्ये आपण करूयात नेक्स्ट मॅचचा कंपल्सरी टॉस. डॉट बॉल शफल फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. हुक करायचं होतं. विकेट किपर अगदी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाले. विकेट किपर खऱ्या अर्थानं थोडासा फंबल झाला बट बॉल मागे. शॉट थर्डमॅनचा बॅकअप आलाय. बाईच्या स्वरूपात या धावा मिळतील. बाईच्या स्वरूपात आता एकदा मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय ते तब्बल 20 अंकावरती. शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. ओहो सॉफ्टने केला. सन्मान दिला. डिफेन्सिव्ह पवित्र मैदानाच्या आतमध्ये धारण केलं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सन्मानजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बॅट्समन राजकुमार आणि प्रतीकच्या माध्यमातून आले. सिंगलच्या मदतीने षटक कंप्लीट झालं. दुसरा आणि 2 षटकांच्या अंती फलकावरती धावा आपण पाहता 10.50च्या सरासरीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 21. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 12. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 9. आता 2 षटकांचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 2 षटकांच्या अंती 21 स्कोर कार्डवरती सजल्यात. चला जास्त वेळ आपण टीम मीटिंग घेऊ नका. विनंती असेल यंगस्टर नांदेडी बघा सातत्यानं आपल्यापर्यंत पुकार पोहोचवला जातो. सूचना पोहोचवली जाते. यंगस्टर नांदेडी टीम येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे षटक कंप्लीट करावंच लागेल. प्रवीण मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आला आणि प्रवीणसाठी
पुन्हा एकदा कॅश प्राइज आता अनाऊन्स झालाय. ज्ञानेश्वरची भुईर याच्या माध्यमातून विकेट अटॅकसाठी प्रवीणसाठी रोख रक्कम ₹500 कॅश प्राइज. स्ट्रायकिंगला बॅटर प्रतीकला आपण पाहताना स्ट्रायकिंगला राजकुमार. फुलटॉस बॉल होता, करायचं होतं बट प्रॉपर मिडलिंग झाले नाही. पहिलाच बॉल आला डॉट. ओहो, वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. यस, सलग 3 निर्धाव चेंडूसाठी देखील ज्ञानेश्वरजी भुईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम ₹500 कॅश प्राइज आहे. 2 डॉट तर आलेत. आता तिसरा डॉट बॉल आला तर नक्कीच ₹500 मानकरी ठरू शकतो गोलंदाज प्रवीण. पुढचा बॉल, महत्वाचा बॉल. ड्राईव्ह केलाय, फटका सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. फिल्डर पोहोचतो लॉंग ऑफचा. चांगले फिल्डिंग. थोडेसे फंबल जरूर झाले बट बॉलला गॅदर केलं. थ्रोफेक होईल, बॅकअप आले. आज दरम्यान प्रवीणच्या प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम ₹100 कॅश प्राइज. सर्जा बैलाचे मालक रोहित शेट आडे आणि महेश दादा नवगिरे यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज सध्याच्या घडीला अनाऊन्स झाला. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने टीमची टोटल 23. बऱ्याच वेळानंतर धावसंख्येची कोंडी खऱ्या अर्थानं बॅटर प्रतीकनं फोडली आहे. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. चौथा बॉल, स्विंग अँड मिस आलाय. डॉट बॉल. व्हेरिएशन, कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. डॉट बॉल आला. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे का? येस इट इज. चेक आपण करूयात. आय थिंक आशाबोत नजरेनं फलंदाजाने पंचांकडे पाहिलं. आता चेक इथे केलं जाईल. येस, विकेट किपर आय थिंक कॅमेऱ्याच्या मध्ये येतोय. सो दॅट्स वाय तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय की ऑनफिल्ड अंपायर डिसिजन आता या निर्णयावरती ग्राह्य धरला जाईल. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आला. पंचांचा निर्णय हा डॉट येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. स्टील 2 टू गो. शेवटचे अंतिम 2 बॉल. 5वा बॉल इथे देखील समोरच्या दिशेने खोदून काढायचा प्रयत्न. विशेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला बट एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एक चिकित सिंगल इथे मिळेल. चला, SR स्पोर्ट्स वडवली टीमचे कॅप्टन आणि माही 11 आंबेले खुर्द टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आल्याची रिपोर्टिंग करा. मिड इनिंग मध्ये केला जाईल कंपल्सरी नेक्स्ट मॅचचा टॉस. शेवटचा बॉल राजकुमारच्या अगेन्स्ट. शेवटचा बॉल खोलवर टप्पाचा. अप्रतिम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही बॅटरच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम आता या बॉलनं केलंय. शेवटचा बॉल आला. डॉट. षटक कंप्लीट झालं. तिसरं आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 3 षटकांच्या अंतिम पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम सचिन स्मृती दहिगाव संघ 24 अंकावरती.
सुस्वागतम 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 या दरम्यान आंबेले गावचे यशस्वी उद्योजक तथा समाजसेवक आणि भगवा चषकाचे एक दमदार यशस्वी आयोजक सन्मान्य श्री सुनीलजी माली साहेबांना आम्ही विनंती करू, साहेब या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हायचा. आपला देखील वेलकम आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चौथं षटक, पहिलाच बॉल शफलून फटका खेळायचा प्रयत्न नाही जमलं आणि इथे पहिलाच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट फलंदाज बाद. बॉल खेळाच्या पहिल्या सत्रामधील बॅलन्स राजकुमारच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आपण पाहिलं. अगदी सेकंड बॉल देखील डॉट आला. सध्याच्या घडीला शांत ठेवलं जातं प्रत्येक बॅटरला. या गोलंदाजाच्या माध्यमातून बॉलिंग मार्कवरती चेतनला आपण पाहताय. ओव्हर नंबर 4 मध्ये खेळाचं पहिलं सत्र सध्याच्या घडीला सुरू आहे आणि 24 अंकावरती 3 गड्यांच्या नुकसानात टीम सचिन स्मृती दहीगाव. हा देखील बॉल आलाय डॉट. वर्चस्वबाजी गोलंदाजी या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय. क्षेत्ररक्षण करत असताना यंगस्टर नांदिनी टीमच्या प्रत्येक गोलंदाजानं 1 more विकेट डाऊन. चेतनला आपण पाहिलं खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना सलग पहिलं 3 बॉल डॉट फेकलेत आणि या 3 डॉट बॉल साठी सन्मान्य श्री ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चौथा क्या बात आहे, चौथा बॉल आला डॉट. 500 रुपयाचा मानकरी सध्याच्या घडीला चेतन ठरला. ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचं देखील आम्ही कौतुक करू, कारण पहिला गोलंदाजापासून पारितोषिक सध्याच्या घडीला त्या अनाऊन्स करतात. चला 4 बॉल डॉट फेकलेत गोलंदाज चेतन. तर चला नवीन बॅटर विनंती असेल थोडीशी घाई करा. सागर जर्सी नंबर 33. येस चला SR स्पोर्ट्स वडवली टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. माई 11 आंबेले खुर टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. सुनीलजी माली साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये 5वा येईल का डॉट की वाईड असेल हे पाहिलं जाईल. आता तर सिंगल आली वाईट पास सिंगल. बाय 1 गेट फ्रॉम फ्री. जणू काय ऑफर लागली धावसंख्येची. 2 धावा बाईटच्या स्वरूपात या मिळतील आणि या एक्स्ट्राच्या 2च्या मदतीनं टीमची टोटल अखेर 26 अंकावरती. कासवाच्या गतीनं का होईना बट धावफलक आता पुढे जात असताना धावफलक हलत राहिलंय. 26 ऑन बोर्ड, स्टील 2 to go. 5वा बॉल आता लेग स्टिकच्या वरून निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये, बट विकेट किपर कडून घडली चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर व्हाईट +1. पुन्हा एकदा या 2 मिळतील. तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं बाईटच्या स्वरूपात. आता एक्स्ट्राच्या स्वरूपात या धाबा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड केल्या जातात. 4 बॉल मध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नव्हती, बट त्यानंतर पुढचे 2 बॉल वाईट फेकले आणि त्या दोन्ही वाईट बॉलवरती 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात सिंगल खर्च केल्या गोलंदाज चेतननं. म्हणजे आता 4 मध्ये 4 खर्च केल्या चेतननं. 5वा बॉल आता चांगली डिलिव्हरी आहे. दोन्ही गाड्या खास ट्रॅक वरती, अपघात निश्चित. विकेटचा पतन स्ट्रायकिंग गेला. सागर मैदानाच्या आतमध्ये गेला आणि सागर आता मैदानाच्या बाहेर देखील आला. फलंदाज बाद.
चला एसआर स्पोर्ट्स वडवले टीमचे कॅप्टन आपलं देखील वेलकम आम्ही करतोय. 28 धावा. शेवटचा बॉल फुल टॉस ऑल साइडला फटका खेचून मारलाय. मिड विकेटला फिल्डर अलोंग द कार्पेट. फर्स्ट कंप्लीट सेकंडचा चान्स आणि सेकंड कंप्लीट. दोन इथे कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या मदतीने तिसरीचा चान्स घेतला. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि आता वाराच्या वेगानं चित्याच्या वेगानं 3 झाल्यात कंप्लीट. चौथी होणार नाही. चौथीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. आणि आता टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 3 धावेच्या मदतीने तब्बल 31 अंकावरती आणि 32 धावा संख्येचं लक्ष्य. टॉस इथे केला जातोय एसआर स्पोर्ट्स वडवली बनाम माही 11 आंबेले खुर्द या दोन टीमच्या दरम्यान इथे टॉस केला जातोय. स्विंग द कॉर्न. Yes, won the toss by team SR Sports Wadavli B and elected to field first. Invite केला बॅटिंग साठी टीम माही 11 आंबेले खुर्द या संघाला. जाऊयात पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचच्या दिशेने जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टर नांदेनी बनाम सचिन स्मृती दहिगाव. आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्या टीम सचिन स्मृती संघाकडून 31 आणि 32चं लक्ष सध्याच्या घडीला उभं केलं यंगस्टर नांदेनी. टीमच्या अगेन्स्ट या 32 बनल्या जातील की 32 रोखल्या जातील याचा धावतोडा ऐकायला करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन. आइए सुनते आगे की कहानी दीपक जी बिराडे सर की जुबानी. थँक्यू सो मच. क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता आदर्श क्रिकेट संघ धानिवली आणि त्या सोबतीनं ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषक 2026 क्रीडा स्पर्धेचा 34वा पर्व. आजची स्पर्धेची महत्त्वपूर्ण दुसरी रजनी दुसरी रात्र आणि पहिल्या फेरीतील सामना तिसरा त्या ठिकाणी सुरू आहे. यंगस्टर नांदेनी आणि त्यांचा विरोधात संघ आपण बघत आहोत. सचिन स्मृती दहेगाव पहिल्या डावात 31 बनल्या 32चा पाठलाग सुरू आहे. 4 षटकात 8.00 धाब्याच्या धावगतीनं या 32 धावा आता चेस करण्यासाठी मात्र यंगस्टर नांदेनी संघ सज्ज झालेला आहे. गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी अक्षरशः बॅटिंग ऑर्डरला डॉमिनेट केलं. फर्स्ट इनिंगमध्ये दबदबा राहिला तो गोलंदाजी करणारा यंगस्टर नांदेनीचा. आणि आता बॅटिंगसाठी सलामीवीर विनोद आणि त्याची सोबत देत आहेत नितीन. सुरू होतोय सत्र सुरू होतोय दुसरं. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. राजकुमार गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. यानंतर होणारा सामना एसआर स्पोर्ट्स वडवली आणि त्यांच्या विरोधात माही 11 आंबेळे. दोन्ही टीम रेडी राहा. टॉस आय थिंक नुकताच कव्हर झाला. टॉस अपडेट देखील आपल्यापर्यंत पोहोचेलच. एसआर स्पोर्ट्स वडवलीनं जिंकला टॉस आणि फिल्डिंगचा निर्णय पुढील मॅच मध्ये त्याने घेतलेला आहे. बॅटिंगसाठी माही 11 आंबेळेला इन्व्हाइट केलाय. मात्र ऑनगोइंग मॅच कडे आपण जाऊयात. पाठलाग सुरू झाला. 32चा डाव सुरू होतोय दुसरा. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला बीट करत असताना लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप प्रसाद यांच्या वतीनं. मात्र एक धाव रोखता आली नाही. सिंगल धाबेनिशी पहिल्याच बॉलवर व्यक्तिगत खातं खुलं होतंय. विनोद यांचा तर डाव देखील सुरू झालाय. तो फलंदाजी करणाऱ्या टीम यंगस्टर नांदेनी क्रिकेट संघाचा एक धाव
सध्या धावफलकावरती. यावेळेला इनसाइड डाऊन ड्राइव्ह केला बॉल थ्रू द कव्हर्स. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत, आउटफील्ड अत्यंत वेगवान, बॉलला अडवण्याचा प्रयत्न तो मात्र फसला आणि अखेर बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचला. क्लासिकल स्ट्रोक नितीन यांच्या बॅटमधून, नाविन्यपूर्ण फटका. चौकारासोबत सध्या टीमची टोटल आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड. 5 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फुलटॉस स्वीप केला, काढलाय स्क्वेअर लेगच्या बाजूनं, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मार्जिनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड 4. आता लावलाय बॅटर नितीन न जोर. सलगचा दुसरा चौकार. 4 धावा. तिसरा चौकार जर आला तर मॅनेजमेंट कमिटीकडून देखील 555 आणि ज्ञानेश्वरजी भोर यांच्या वतीने देखील 500चं कॅश प्राइज. संधी आता बनली आहे ती बॅटर नितीनला. यावेळेला खाली राहिला बॉल चाललाय थेट यस्थिर रक्षकाच्या दिशेनं. या स्पर्धेच्या निमित्तानं तुळशीदासजी भोईर, बालाजी कन्स्ट्रक्शनचे सर्वे यांच्या वतीनं पहिली विकेट हॅट्रिक. 555. प्रथमतः सलग 3 चौकार, प्रथमतः सलग 3 षटकार. 555 रुपयाचा कॅश प्राइज आपण देतोय. यावेळेला दिशा दिली आहे शॉर्ट फान लेगला. फिल्डर पायाच्या साह्यानं बॉलला अडवण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान, स्कोअर लेगचा फिल्डर मात्र पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचलेला आहे. चांगलं बॅकअप तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा आणि या 2 धावेसहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 11. 11 ऑन बोर्ड. नितीन यांची मात्र जबरदस्त सुरुवात. या डावामध्ये त्यांनी प्रभाव टाकला, इम्पॅक्ट टाकलाय. यावेळेला पायावर आदळल्या बॉल. धावा हवी पण नकार. डॉट बॉल आणि डॉट बॉलनं झाले ते निर्णायक पहिला षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 11. पाठलाग सुरू आहे 32चा. आता विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि या मॅच मध्ये विजया करता 7.00 धाब्याच्या धावगतीनं 21 धाब्याची गरज. चला पहिलं षटक टाकण्यासाठी बरोबर 5 मिनिटांचा वेळ वापरात आणलाय. थोडं स्पीडअप करावं लागेल, थोडं फास्ट खेळावं लागेल. लक्ष असू द्या. सचिन स्मृती दहेगाव. अकरा धावा धावफलकावर आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिला बॉल विथ द अँगल जास्त बाहेर निघाला, तेच सांगतात पंच. प्रवीण विशेषर मिळेल ते अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. यंगस्टर नांदेनीचा 12 ऑन बोर्ड. बारा धावा सध्या स्कोर बोर्डवर. बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न. आता थोडा खाली राहिला बॉल. चाललाय थेट यस्थिर रक्षकाच्या दिशेनं. व्हाईट बॉलनं सुरुवात जरूर झाली होती, मात्र जगन यांच्या वतीने होतं छोटेखानी कमबॅक. डॉट बॉलची त्या ठिकाणी झाले सांगतात. सध्या टीमची टोटल स्थिर आहे 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फुल टॉस स्ट्रेट बॅटनं समोर फोर्स केलाय. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. चांगलं जजमेंट आणि झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. पहिला धक्का आता लागलाय तो बॅटिंग करणारे यंगस्टर नांदेनीला. विकेटचं साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत कल्पेश. सलग 3 चौकार. बघतो बॅटर कुठला आहे. सो टीम नंदिनीचा 500चं कॅश प्राइज ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या वतीनं. 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर. विजयासाठी अजूनही 20 धावेची आवश्यकता. 16 बॉल बाकी आहेत.
वाईडनं सुरुवात झाली होती, तर नंतर डॉट बॉल आला, कॉन्फिडन्स वाढला गोलंदाज जगनचा आणि महत्वाच्या क्षणाला विकेट त्यांनी काढलेली ती विनोदची. यावेळेला समोर ड्राईव्ह केला स्ट्रेट बॅटनं, फिल्डर उपस्थित, थोडी मिसफिल्ड, मात्र मिळेल ती एकच धाव. राजकुमार होते त्या ठिकाणी, विकेट किपर रेडला ॲक्युरेट थ्रो देण्यात आलेला आहे. सिंगल धाबेनिशी सध्या स्कोर आपण बघत आहोत 13 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 15 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि 15 बॉलमध्ये अजूनही विजा करता 19 धाब्याची गरज. 15 चेंडू 19 धाबे समीकरण. महत्वाची मॅच, दोन्ही टीमसाठी निर्णायक लढत. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत, गॅपमध्ये चाललाय बॉल, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्टेप आउट होत असताना, पावलांचा चांगला वापर करत असताना या बॉलला मात्र सीमारेषेची सफर घडवली आहे ती बॅटरनं. चौकार. स्टेप आउट झाले, फ्रंट लेग पुढे आला आणि तदनंतर ओव्हर द कव्हर्स इनफिल्डला बेदून चौकार आलाय. या चौकारासोबत सध्या टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपण बघत आहोत. आता फटका फसला, बॉल वेत, मात्र फिल्डर थोडे दूर, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि आता दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं पूर्ण झालेली आहे. सो या 2 धावा आणि 2 धाबे सहित एकूण धावसंख्या दाफलकर अंकित होती ती 19 ऑन बोर्ड. 19 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. 13 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत, 13 धाब्याची गरज. रन बॉल इक्वेशन. 13 बॉल 13 लास्ट बॉल. शेवटचा बॉल स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, विथ द अँगल हलकासा बाहेर निघालाय, चाललाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाले सांगता षटकं संपली. 2 षटकात एकंदरीत आपण बघत आहोत ती 9.50 धाब्याची धावगती. बनल्या गेल्या त्या 19 धावा आणि आता विजयासाठी 12 चेंडू 2 षटकं, आवश्यकता 13 धाब्याची. 12 चेंडू 13 धावा. चला स्पीडअप अपेक्षित आहे सचिन स्मृती दहेगाव. थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. चला ओनली इन केस ऑफ इमर्जन्सीज मैदानामध्ये विथ मॅनेजमेंट कमिटी परमिशन तुम्हाला पाणी नेता येईल, ही सूचना लक्षात घ्या. चला मॅचचा मोमेंटम ब्रेक करू नका, सूचना दोन्ही टीमसाठी आहे. सामना लगेचच स्टार्ट करा. विलास गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 12 बॉल 13 धावा हे समीकरण. सचिन स्मृती दहेगाव आणि त्यांच्या विरोधात यंगस्टर नांदेनी, या 2 टीमच्या दरम्यान ही महत्वाची लढत. बारा बॉल 13. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. बारा बॉल 13. बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकात विलास. पहिला बॉल बॅटची कडकीत निघालाय बॅकवर्ड पॉइंटला. बॅकअपसाठी परेश उपस्थित झालेत, मिळेल ती फक्त एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 20. 21 बोर्ड. विजयासाठी 11 चेंडू आणि आता 12 धाब्याची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. इथनं डॉट बॉल जर आले, विकेट जर काढल्या तर दबाव बनेल बॅटिंग करणाऱ्या यंगस्टर नांदेनीवर. मात्र ज्या फ्लोरनं सध्या बॅटिंग सुरू आहे त्या फ्लोरनं जर धावा येत राहिल्या तर आटोपतं घ्यावं लागेल या स्पर्धेत सचिन स्मृती दहेगावला. पाहूयात व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होताना आता दिसत नाही. एकच धाव, सिंगल पेक्षा जास्त मात्र काहीही नसेल, अधिक काही नसेल. नुकताच मंचावरती रविदादा बोयर आणि राजेशदादा बोयर उपस्थित झालेत. आपले सरसे स्वागत आहे. यावलेला विकेट किपर बीट मागे चाललाय. बॉल शॉर्ट फानलेगला बॅकअप आलाय. जबरदस्त फिल्डिंग मात्र पाहायला मिळते. गोलंदाजाला
सध्या चांगली सोबत लाभली ती शॉट फालेकच्या क्षेत्ररक्षकाची डॉट बॉलची झाली आहे सांगता. स्कोर आपण बघत आहोत सध्या 21 आणि आता विजयाचं समीकरण 9 चेंडू या सामन्यात बाकी आहेत आणि विजयासाठी 9 चेंडूत अजूनही 11 धाब्याची गरज. तर जसे डॉट बॉल येतील दबाव बनेल, बॅटिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर क्रिएट होईल आणि त्याचा फायदा प्राप्त परिस्थितीत लेफ्ट हँडर मीडियम पेसर विलासला घ्यावा लागेल. यावेळेला समोर सेट बॅटर लॉफ्ट केला, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित, अगदी त्याच्या हातात जाऊन बॉल विसावलाय. फलंदाज बाद. 21 ला दुसरा धक्का, 8 बॉल, आता 11 धाब्याची गरज. रंगतोय हा सामना. आणखीन एक विकेट. तेवीस आणि आता अंतिम षटकात 6 बॉल. विजयासाठी आवश्यकता ती 9 धाब्याची. 6 चेंडू 9 धावा. फर्स्ट एड बॉक्स हवा आय थिंक. पंच तीच मागणी करतायत. चला मॅनेजमेंट कमिटी इमिडिएटली फर्स्ट एड बॉक्स मैदानामध्ये पाठवून द्या आणि नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहावं लागेल. SR स्पोर्ट्स वडवली आणि त्या सोबतीनं टीम माही 11 आंबेळे. चला मॅच आपण कंटिन्यू करतोय. 6 बॉल 19 धावा. दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच. विजेत्या संघाचं आव्हान मात्र स्पर्धेतनं कायम राहील, मात्र पराभूत संघाला या स्पर्धेतनं काढता पाय घ्यावा लागेल. 6 चेंडू 9 धावा. आता यंगस्टर सुजलवर दिली जबाबदारी लास्ट ओव्हरमध्ये. आता सुजलच्या हातात बॉल नाही तर सामना सोपवलाय सचिन स्मृती दहेगावच्या संघनायकानं. चला वेळ थोडा जास्त जातोय ड्यू टू इंजुरी. फर्स्ट एड बॉक्स आपण मैदानात पाठवलं होतं, त्याच कारणास्तव स्टॉपवॉच काही कारणास्तव स्टॉप होतं, पण आता ते पुन्हा एकदा सुरू झालंय. बरोबर 3 षटकं टाकली आहेत 15 मिनिटात. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे टीम सचिन स्मृती दहेगाव क्रिकेट संघ. सहा चेंडू 9 धावा. लास्ट ओव्हर. यंगस्टर यंग टॅलेंट सुजलला शेवटच्या षटकात आता इन्व्हाइट केलंय बॉलिंग मार्कवर. चला वेळ जास्त जातोय, जरा घाई अपेक्षित आहे सचिन स्मृती दहेगाव. थोडं स्पीडअप करावं लागेल, थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल, कारण आज देखील शेड्यूल थोडं उशिरानं स्टार्ट झालंय. पहिलाच बॉल थोडा स्किड झालाय बॉलर सुजल, त्याच कारणासह अंपायर कडून डेड बॉलचा सिग्नल आता करण्यात आलेला आहे. सध्याच्या घडीला दोन्ही बाजूनं दबावात्मक परिस्थिती, मात्र नितीन जो चांगला सेट आहे
वैयक्तिक 7 बॉलमध्ये 19 धाबे 7 बॉल 17चं योगदान ज्यानं दिलंय, जो आघाडीसाठी आलाय, अजूनही चांगला सेट आहे आणि त्याची सोबत देतो नॉस्ट्राकर यांना रोशन. 6 चेंडू 9. लास्ट ओव्हरमध्ये बॉलर तयार होतोय सुजल. पहिलाच बॉल फुल टॉस, स्टेप आउट होत असताना ड्राईव्ह केला समोर, लॉंग बॉलला फिल्डर मिसफिल्ड. लास्ट मोमेंटला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि आता दुसरी धाव देखील तितक्याच सहजरित्या पूर्ण झालेली आहे. सो या 2 धाबेनिशी सध्या स्कोर आपण बघत आहोत 25-25. 5 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि 5 बॉलमध्ये विजय करता अजूनही 7 धाब्याची गरज. 5 बॉल 7. पहिल्याच बॉलवर 2 धावा आलेल्या आहेत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, सरप्राईज बाउन्स. बॉलला मिळालेली अतिरिक्त उचली पेस विथ बाउन्स बीट करत असताना बॅटर विनोदला महत्वाच्या क्षणाला आलेला डॉट बॉल. 4 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये विजय करता 7 धाब्याची गरज. गोलंदाजी करणाऱ्या सचिन स्मृती दहिगावनं देखील आता कंबर कसली आहे हे जणू काही सांगतो. त्या ठिकाणी गोलंदाज सुजल कमबॅक झालं. तिसऱ्या षटकात विकास यांची जबरदस्त कामगिरी झाली आणि सध्या 4थ्या षटकात सुजलनं देखील डॉट बॉलनं इम्पॅक्ट सध्या टाकलाय. 4 बॉल 7. यावेळेला खोलात होता बॉल, ड्राईव्ह केला समोर, रनआउटचा चान्स. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तर बॉल अडवता आला नाही, मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये यस्या उद्ध्वस्त होत आहेत. डायरेक्ट हिट, बँक ऑन टार्गेट, फलंदाज बाद. विनोदला आता काढता पाय घ्यावा लागलाय. महत्वाच्या क्षणाला तो धाबा 2 माघारी परततोय. महत्वाच्या क्षणाला मोठा हादरा, मोठा झटका आता लागलाय. तो यंगस्टर नांदेनीला, फलंदाज बाद. गोलंदाजानं धाडस दाखवलं डायरेक्ट हिट देण्याचं. अदरवाईज ओव्हर थ्रूची शक्यता देखील नाकारता आली नसते, कारण समोर बॅकअप नव्हतं. पण प्राप्त परिस्थितीत त्यांना तो निर्णय घेतला आणि तो सध्या फायदेशीर ठरलाय बॅटिंग करणाऱ्या सचिन स्मृती दहिगाव क्रिकेट संघाकरता. वाट मॅच. 12 बॉल 13चा सामना आता येऊन ठेपलाय 3 बॉल 7 वर. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत चेतन नॉस्ट्राकर एंडला. तर स्ट्रॅकर एंडला आपण बघत आहोत नुकताच 5 झाल्यानंतर त्या ठिकाणी बॅटर नितीन. आता रोशनकडे स्ट्राईक आहे. 3 बॉल 7. तीन बॉल 7 धावा. मॅच इज स्टील ऑन. सामना अजूनही संपला नाही. शॉर्ट बॉल या वेळेला हुक केला, लॉंग लेगला पाठवलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा, चौकार. आणि या मॅच मध्ये जो दबाव आतापर्यंत गोलंदाज सुजलनं बनवला होता तो दबाव या चौकारणीशी झुगारून टाकलाय. तो फलंदाज रोशननं महत्वाच्या क्षणाला येतोय. हा लाभदायी चौकार. 4 धावा. ऑफ्टमच्या बाहेर शफल झाले. शॉर्ट ऑफ लेंथ हुक करत असताना गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर करत आहेत. क्षेत्ररक्षक लॉंग लेगला उपस्थित नव्हते. वॅकंट एरिया, चौकार. आणि आता मॅच आली होती 2 बॉल 3 वर. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. सो 2 बॉलमध्ये या 3 धावा आता विजय करता यंगस्टर नांदेलीला बनवाव्याच लागतील, तर गोलंदाज सुजलला रोखाव्या लागतील. 2 बॉल 3. शेवटच्या बॉल पर्यंत या मॅच मध्ये सध्या संघर्ष रंगतोय. याच पद्धतीच्या मॅचेस तर प्रेक्षक वर्गाला अपेक्षित असतात. यापूर्वी देखील एक लो स्कोरिंग बॅटल जे जबरदस्त रंगलं होतं आणि आता या मॅच मध्ये देखील क्रीडा रसिकांची उत्सुकता मात्र वाढली आहे. यावेळेला चांगला बॉल, टप्पा पडला, थोडी हरकत करत आतमध्ये आला. रनआउटचा चान्स बनलाय नॉस्ट्राकर एंडला आणि फलंदाज चेतनला आता धाबा दोत माघारी यावं लागतंय. शेवटचा 1 बॉल आणि आता मॅच मध्ये आवश्यकता ती 3 धावेची. 1 चेंडू 3 धावा. फलंदाज धाबाद.
चला जास्त वेळ न घेताना टीम सचिन स्मृती दहेगाव फिल्डिंगसाठी लगेचच आपल्याला रेडी व्हावं लागेल. शेवटचा एक बॉल 3 धावेची गरज. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, त्यांच्या हृदयाची धडधड वाढवणारा सामना, रोमहर्षक रोमांचक आणि त्यासोबतच चित्त थरारक सामना. महत्वाची मॅच. एका बाजूला टीम सचिन स्मृती दहेगावला जिंकणं आहे जरूर, तर अजूनही बॅटिंग करणाऱ्या यंगस्टर नांदेनीला या सामन्यात हार नाहीये मंजूर. एक बॉल 3 धावा, 3 धावा एक बॉल. कोण जिंकेल हा सामना? हू विल ओन द मॅच? हा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. मात्र ज्या पद्धतीनं फाईट दिले लो स्कोरिंग बॅटलमध्ये सचिन स्मृती दहेगावनं, ती स्तुतिमय प्रशंसनीय. मात्र बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये देखील यंगस्टर नादेनीला ज्या बॅटरनं एक चौकार लगवत विजयाचं स्वप्न दाखवलं, त्या बॅटरकडे स्ट्राईक आहे. महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. करो या मरो, डू ऑर डाय अशा परिस्थितीत हा सामना. एक बॉल 3 धावेची गरज. गोलंदाज तयार होतोय सुजल आणि स्ट्रायकर एंडला बॅटर तयार होतोय रोशन. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल चाललाय थेट यष्टी रक्षकाच्या हातात आणि हा सामना संपलाय. 32 धाब्याचे यशस्वी संरक्षण करत स्पर्धेतील आव्हान कायम केलंय टीम सचिन स्मृती दहेगावनं. मनपूर्वक अभिनंदन सचिन स्मृती दहेगाव अँड टफ अँड हार्ड लक टीम यंगस्टर नांदेनी. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदंतरेचे मैदान तुम्हाला सोडायचंय. सूचनेकडे लक्ष सुद्धा. टीम यंगस्टर नांदेनी आणि त्या सोबतीनं सचिन स्मृती दहेगाव. हँडशेक करूनच तुम्हाला मैदान सोडायचंय. आपण मैदानात फिल्डिंगसाठी दाखल व्हा.